Welcome friends, I am SD Fernande and today we going to learn the design of bell crank lever. In last lecture we seen the design of hand lever and foot lever. Now we will going to see the design of bell crank lever. म्हणजेच आज आपण बेल क्रँक लिव्हरची डिझाइन प्रोसिजर आणि त्याचबरोबर त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम सुद्धा आज मित्रांनो बघणार आहे. बेल क्रँक लिव्हर आपल्याला प्रत्येकाला लिव्हरचं फंक्शन काय आहे हे माहिती आहे, बरोबर. आता हा जो बेल क्रँक लिव्हर आहे याला बेल क्रँक लिव्हर का म्हणलाय तर याचा शेप तुम्ही बघू शकता या ठिकाणी. लक्षात आलं, त्या शेपवरून त्याला बेल क्रँक लिव्हर म्हणलेला आहे. The bell crank lever is a two-arm lever which are right angle to each other. दोन आर्म असलेला लिव्हर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी इथं फलक्रम पॉइंट आहे मध्ये इथं, म्हणजे या पॉइंट भोवती हा जो बेल क्रँक आहे हा रिव्हॉल्व होणार आहे, स्विंग होणार आहे या डायरेक्शन मध्ये, असं आपण म्हणू शकतोय. मग दोन आर्म असतात यामध्ये. आर्म दिला L1 आणि L2. या ठिकाणी लोड W आहे, एफर्ट P अप्लाय केलेला आहे. ज्या ठिकाणी लोड असेल त्याला म्हणणार आहे आपण लोड आर्म, ज्या बाजूला एफर्ट असणार आहे दिस साइड और दिस आर्म इज नोन ॲज अ एफर्ट आर्म. असे दोन आर्म या ठिकाणी असणार आहेत. द बेल क्रँक लिव्हर इज यूज्ड इन रेल्वे सिग्नलिंग, हार्टनेल अँड विल्सन हार्टनेल गव्हर्नर एटसेट्रा. या ठिकाणी याचं ॲप्लिकेशन आहे. याच्या व्यतिरिक्त एअर एक्स्ट्रॅक्शन पंप यूज्ड इन कंडेन्सर, या ठिकाणी आपण बेल क्रँक लिव्हर वापरत असतो. त्यानंतर प्राइम मूव्हर म्हणजे ड्राईव्ह मध्ये या ठिकाणी प्राइम मूव्हर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण वापरत असतो. हार्टनेल गव्हर्नर, विल्सन हार्टनेल गव्हर्नर आपण थेरी ऑफ मशीन मध्ये बघितलंय, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल बेल क्रँक लिव्हर कुठं असतोय, किंवा रेल्वे सिग्नलिंग मध्ये सुद्धा तुम्ही बघितला असाल. दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ बेल क्रँक लिव्हर. याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. हा जो या ठिकाणी फलक्रम पॉइंट आहे या ठिकाणी एक पिन इन्सर्ट केलेली असणार आहे, आणि या ठिकाणी हा जो बॉस आहे, बॉस म्हणजेच काय, ही जी बेल क्रँक लिव्हर आहे याच्यापासून थोडंसं आउटसाइडला याची थिकनेस असणार आहे. हा जो बॉस आहे याचा आउटर डायमीटर आहे DO आणि इनर डायमीटर आहे DI. लक्षात, आणि याच्या आतमध्ये एक बुश इन्सर्ट असणार आहे आणि त्या बुश मध्ये असणार आहे पिन. बुश या ठिकाणी विजिबल नाही आहे, नंतर डिझाइन प्रोसिजर बघत असताना आपण बघणार आहे. लक्षात, डायमेन्शन्स याचे. त्याचा जो क्रॉस सेक्शन आहे हा क्रॉस सेक्शन इथं बघू शकताय तुम्ही, H/B आहे. काही केसेसमध्ये किंवा काही ऑथर्स हे नोटेशन जे आहे ते वेगवेगळे वापरू शकतात. म्हणजे लोड आर्म जो आहे तो आपण या ठिकाणी L2 म्हणला आहे, काही केसेसमध्ये तो L1 असू शकतोय. म्हणजे नोटेशन कसं घेईल त्याप्रमाणे राहणार आहे ते. लक्षात आलं. त्यानंतर याचा जो क्रॉस सेक्शन आहे हा क्रॉस सेक्शन आपण घेतलाय B/H, काही ऑथर्सनी घेतलेला आहे B/T. लक्षात आलं, नोटेशन मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. नेक्स्ट बघूया प्रोसिजर याची, डिझाइन प्रोसिजर. फाइंड एफर्ट P और लोड W. पहिला जो पॉइंट आहे तो काय आहे, एफर्ट P फाइंड आउट करायचा आहे किंवा लोड W फाइंड आउट करायचा आपल्याला. एफर्ट P म्हणजेच हा एफर्ट आहे किंवा लोड आहे हा W आहे. दोन्हीतला एक दिलेला असेल, दुसरा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. टेकिंग मुवमेंट अबाउट द फलक्रम, हा जो फलक्रम पॉइंट आहे याच्या भोवती आता मुवमेंट घ्यायची आपल्याला. लक्षात आलं. आता P हा जो एफर्ट आहे याची मुवमेंट काय येणार आहे, लोड इंटू डिस्टन्स, P इंटू L इज इक्वल्स टू W इंटू L2. म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हा जो आहे हा कसा आहे, क्लॉकवाईज आहे, आणि हा कसा आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. लक्षात आलं. क्लॉकवाईज इज इक्वल्स टू अँटी क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज इज इक्वल्स टू क्लॉकवाईज, या प्रमाणेची मुवमेंट घेतलेली आहे. फोर्स इंटू डिस्टन्स. फाइंड द फलक्रम रिॲक्शन RF. आता हा जो फलक्रम पॉइंट आहे या ठिकाणी फलक्रम रिॲक्शन काय असणार आहे ती फाइंड आउट करायला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. RF इज इक्वल्स टू √P² प्लस W² प्लस 2PW cos θ. हा तो फॉर्म्युला आहे. फॉर बेल क्रँक लिव्हर थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजे हा जो अँगल आहे इथे या ठिकाणी हा अँगल किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. लक्षात आलं. थीटा जर 90 डिग्री असेल तर कॉस थीटा किती होणार आहे, मिनिमाइज होणार आहे, 0 होणार आहे तो.
RF इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस डब्ल्यू स्क्वेअर राहणार आहे. सेकंड पॉइंट ऑफ द डिझाइन प्रोसिजर, फाइंड द फल्क्रम पिन डायमेन्शन्स कन्सिडरिंग बेरिंग प्रेशर. या ठिकाणी जी फल्क्रम पिन आहे याचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत बेरिंग प्रेशर कन्सिडर करून. PB इज द बेरिंग प्रेशर. PB इज इक्वल टू RF डिवायडेड बाय L इंटू D, लेंथ इंटू डायमीटर. RF म्हणजेच काय, फल्क्रम रिॲक्शन आहे. L जो आहे हा L एम्पेरिकल रिलेशन आपण घेत असतोय 1.25 D हा स्टँडर्ड आहे. वेअर PB इज द बेरिंग प्रेशर, small l is the length of the fulcrum pin, small d is the diameter of the fulcrum pin. From above equation we can find small d means diameter of the fulcrum pin. After finding out this diameter we can check the fulcrum pin in shear. या ठिकाणी जी fulcrum pin आहे ही आपण shear मध्ये चेक करणार आहे. आता या ठिकाणी डबल shear असणार आहे. fulcrum pin ही डबल shear मध्ये फेल होणार आहे. म्हणजेच shear stress tau is equals to RF divided by area, force into area. एरिया काय आहे, डबल शेअर असल्यामुळे ट्वाइस पाय बाय 4 D स्क्वेअर. म्हणजे दोन्ही बाजूला याच्या फ्रंट साईडला आणि याच्या बॅक साईडला अशा दोन ठिकाणी पिनचं शेअर होणार आहे, त्यामुळं डबल शेअर ट्वाइस कन्सिडर केला आहे. आफ्टर गेटिंग दिस टाऊ, इफ टाऊ इज लेस दॅन द अलाउएबल शिअर स्ट्रेस देन डिझाइन इज सेफ. म्हणजे जो अलाउएबल स्ट्रेस आहे त्याच्यापेक्षा हा जर कमी आला तर आपलं डिझाइन सेफ आहे. स्टेप 3, डायमीटर ऑफ बॉस ऑफ द लिव्हर. आता हा लिव्हरचा जो बॉस आहे या ठिकाणी तो फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे DO आणि DI फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय इथं एक बुश इन्सर्ट केलेली आहे, म्हणजे बॉसच्या इनर डायमीटरला एक बुश इन्सर्ट केलेले आहे. हा जो बुश आहे याची थिकनेस किती आहे, T आहे दोन्ही बाजूला, आणि बुशचा इनर डायमीटर आहे स्मॉल d. म्हणजे याच्या आतमध्ये जी पिन इन्सर्ट होणार आहे त्या पिनचा आउटर डायमीटर म्हणजे बुशचा इनर डायमीटर आहे, आणि बुशचा आउटर डायमीटर म्हणजे बॉसचा इनर डायमीटर आहे. लक्षात आलं, कन्फ्युजन करून घेऊ नका. आता या ठिकाणी हा जो बॉस आहे या बॉसमध्ये जी बुश आहे ती बुश जी आहे ती नेहमी सॉफ्टवेअर मटेरियल पासून बनवलेली असते. का बनवले असते, these are some advantages for making softer material for bushes inserted in eyes of liver. First advantage is the friction is reduced to greater extent. फ्रिक्शन कमी होणार आहे सॉफ्टवेअर मटेरियल बुशचं असल्यामुळे. wear rate of both materials used for pin as well as pin hole is considerably reduced. लाइफ ऑफ लिव्हर इन्क्रीजेस, लिव्हरची लाईफ वाढणार आहे. इफ बुशेस आर वर्न आउट दे कॅन बी इझिली रिप्लेस्ड विथ न्यू बुशेस. म्हणजे बुश जर खराब झाला तर आपण नवीन बुश त्यामध्ये इन्सर्ट करणार आहे. लिव्हरचा बॉस किंवा लिव्हर चेंज करायची त्या ठिकाणी गरज नाही आहे. बुशेस आर चिपर, देअरफॉर इट इज इकॉनॉमिकली फिजिबल टू रिप्लेस बुशेस व्हेनेवर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज कॅरिड आउट फॉर लिव्हर. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये आपण बुश चेंज करू शकतोय, ज्याच्यामुळे आपला खर्च जो आहे तो कमी होणार आहे. चिपर आहे बुश ॲज कम्पेअर टू लिव्हर. इनर डायमीटर ऑफ द बॉस ऑफ लिव्हर मीन्स DI. DI is the how much? D plus 2 into 3. This is the empirical relation. D is the diameter of pin. Outer diameter of the boss of the liver, DO is equals to twice D, 2D. Or also find outer diameter of the boss of the liver by maximum bending stress induced in the boss of the liver. म्हणजेच लिव्हरचा जो बॉस आहे त्याच्यामध्ये जो मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस असणार आहे त्याच्यावरून सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कसा कॅल्क्युलेट करू शकतोय, बेंडिंग स्ट्रेस सिग्मा B is equals to M upon Z. M is the
bending moment, Z is the sectional modulus. Therefore M is equals to section modulus is I by Y is equals to M into dO by 2. dO is what? Y, and I, moment of inertia, is 1 by 12 into L into under bracket, inside the bracket, dO cube minus di cube. Finally bending stress is comes 6M divided by L into bracket dO cube minus di cube bracket complete. म्हणजे याच्यात जो हा dO किंवा di आहे याच्या साहाय्याने सुद्धा आपण dO di कॅल्क्युलेट करू शकतो इक्वेशन साहाय्याने. नसेल तर तुम्ही डायरेक्टली हे इम्पेरिकल रिलेशन्स यूज करू शकता. स्टेप 4, फाइंड लिव्हर डायमेन्शन्स मीन्स B इंटू H क्रॉस सेक्शन. म्हणजे या ठिकाणी हा जो H आहे हा H आणि B हा चेक करणार आहे. म्हणजेच काय, या लिव्हरचे डायमेन्शन आपण चेक करणार आहे. आता हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे. फॉर रेक्टँग्युलर सेक्शन B इज द ब्रीथ और थिकनेस ऑफ लिव्हर और H is the depth or height of liver. The arm of liver is subjected to bending moment. हा जो आर्म आहे आता या ठिकाणी पिव्होट आहे, फोर्स खाली आहे, म्हणजे असा हा बेंड होऊ शकतोय. म्हणजे बेंडिंग मोमेंटला हा असणार आहे. किंवा वरचा जरी घेतला एफर्ट आर्म हा सुद्धा इथं फिक्स आहे, तो या बाजूला इकडं बेंड होऊ शकतोय. बरोबर. द मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ॲक्ट्स नियर द बॉस. बॉसच्या जवळ मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट असणार आहे. M इज इक्वल्स टू बेंडिंग मोमेंट M इज इक्वल्स टू P इंटू L1 मायनस DO बाय 2. म्हणजे याच्यापासून जे डिस्टन्स आहे ते आपण मायनस करणार आहे. हा जो DO आहे कम्प्लीट, या DO मधून हाफ DO आपण मायनस करणार आहे. म्हणजे एवढं डिस्टन्स आपण घेणार आहे याच्या ॲक्सिस पासून वरती. लक्षात आलं. और जर लोड आर्म जर कन्सिडर केला तर काय असेल, W इंटू ब्रॅकेट L2 मायनस DO बाय 2. ओके. सेक्शन मॉड्युलस ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द लिव्हर. लिव्हरचा जो क्रॉस सेक्शन आहे त्याचा सेक्शन मॉड्युलस Z इज इक्वल्स टू I बाय Y. I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया 1/12 इंटू BH क्यूब फॉर दिस रेक्टँग्युलर सेक्शन अँड Y इज द H बाय 2. Y म्हणजेच काय, न्यूट्रल ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स जे आहे त्याला आपण Y म्हणतोय. देन Z इज इक्वल्स टू BH स्क्वेअर डिवाइड बाय 6. द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस इंड्यूस्ड सिग्मा B इज इक्वल्स टू M बाय Z. देयरफॉर सिग्मा B इज इक्वल्स टू 6M डिवाइड बाय BH स्क्वेअर. H इज द थ्राइस B, 3 टाइम्स ऑफ B. फ्रॉम अबो इक्वेशन फाइंड थिकनेस B. हा जो B थिकनेस आहे हा आपण फाइंड आउट करू शकतो. एकदा B मिळाला तर आपण या इक्वेशन साहाय्याने H फाइंड आउट करू शकतो. दिस इज द डिझाइन प्रोसिजर फॉर बेल क्रॅन्क लिव्हर. नाउ वी विल सी वन प्रॉब्लेम ऑन बेल क्रॅन्क लिव्हर. A bell crank lever is to be designed for a load of 5 kN at short arm end. शॉर्ट आर्म एंड जो आहे त्याच्यावरती लोड दिलेला आहे 5 kN. शॉर्ट आर्म एंड जो आहे हा लोड आर्म असतोय. लक्षात आलं, नेहमी लक्षात ठेवायचं. हा लोड आर्म आहे ज्याच्यावरती आपण लोड अप्लाय करणार. म्हणजे W दिलाय 5 kN. द लेंथ ऑफ आर्म्स आर 100 mm and 500 mm. The permissible tensile and shear stresses for pin and lever materials are 90 megapascal and 70 megapascal. हे न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आपण. The allowable bearing pressure on the pin is 12 megapascal. bearing pressure म्हणजे PB दिलेला आहे या ठिकाणी. Assume the cross section of lever as B इंटू 3B. म्हणजे याचा क्रॉस सेक्शन आपण ॲझ्युम काय करायचा आहे, B इंटू 3B असा ॲझ्युम करायचा आहे. अँड लेंथ ऑफ द फल्क्रम पिन इज 1.25 टाइम्स ऑफ द पिन डायमीटर. डिझाइन अ बेल क्रॅन्क लिव्हर. व्हॉट आर द गिवन इन प्रॉब्लेम वी विल राइट हियर sequentially. W load is given 5 kN.
कन्वर्ट इंटू न्यूटन. L1 500 mm, L2 100 mm. L2 मीन्स लोड आर्म जो आहे तो 100 आहे, एफर्ट आर्म 500 आहे. सिग्मा टी टेन्साइल स्ट्रेस 90 मेगापास्कल 90 न्यूटन पर mm स्क्वेअर, शियर स्ट्रेस 70 न्यूटन पर mm स्क्वेअर and bearing pressure is the 12 Newton per mm square. Cross section of lever is given as B into 3B, means its width thickness is B and height is 3B, and length of the fulcrum pin is 1.25 times of D. These are the given. Now we will go through the point to point. Step number 1. Effort P required to raise the load W and reaction of the fulcrum pin at F. Taking moment about the fulcrum. Moment घ्यायचे. P into L1 is equals to W into L2. याच्यामध्ये फिगर काढायची गरज नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल फिगर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फिगर ड्रॉ करू शकताय. डिझाइन प्रोसिजर मध्ये जे फॉर्म्युला आहेत तेच फॉर्म्युला इथं वापरलेले आहेत. फ्रॉम दिस we can find here P 100 Newton, reaction at the fulcrum pin at F. F ला जी रिएक्शन असणार आहे fulcrum pin ची ती काय असणार आहे, RF is equals to under root P square plus W square plus 2PW cos theta. Theta is 90 degree. So RF is equals to P square into W square. RF is equals to, put the values of P and W. RF is 5099.01951 Newton. This is the reaction force at fulcrum reaction. Step 2. Calculate the dimensions of fulcrum pin D into L. D is the diameter, length is the L, and check design of fulcrum pin is safe in shear. shear मध्ये आपण त्याला चेक करणार आहे. L is the length of the fulcrum pin, small d is the diameter of the fulcrum pin. Considering fulcrum pin in bearing, bearing pressure or bearing stress, PB is equals to RF divided by D into L. Put the values and find the diameter of the fulcrum pin, small d, which is comes near about 20 mm, and L is equals to, by empirical relation, 1.25 times of diameter of pin, means length is equals to 25 mm. Let us now check for the shear stress induced in the fulcrum pin. Shear stress tau is equals to fulcrum reaction RF divided by double shear twice into pi by 4 d square. Put the values and check the shear stress comes 8.11 Newton per mm square. Since the shear stress induced in the fulcrum pin is less than the given value of 70 megapascal, therefore the fulcrum pin is safe. दिलेली व्हॅल्यू किती आहे shear stress ची, 70 मेगापास्कल आहे. आपलं आले किती 8.11. म्हणजेच हे जे डायमेन्शन्स आहेत हे सेम आहे, म्हणजे फल्क्रम पिन जी आहे ती सेफ आहे असं आपण या ठिकाणी म्हणतोय. नेक्स्ट स्टेप नंबर 3. कॅल्क्युलेट द डायमीटर्स ऑफ द बॉस ऑफ द लिव्हर. बॉसचे डायमीटर आपल्याला आता फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजेच काय DO आणि DI फाइंड आउट करायचे आहेत. इनर डायमीटर ऑफ द बॉस ऑफ द लिव्हर DI is equals to 2 plus D plus 2T. This is the empirical relation. D plus 2T, 2 into 3. Its thickness is given 3, and D plus 6. हे स्टँडर्ड डायमेन्शन्स आहेत, 3 आहे ते थिकनेस त्याची. म्हणजेच DI जो आहे तो आपल्याला मिळणार आहे किती 26 mm. म्हणजे हा जो बुश आहे, बुश याच्यामध्ये इन्सर्ट असणार आहे. बुशचे डायमेन्शन दिलेले नाही आहेत. तो बुशचा डायमेन्शन जो आहे तो आपण स्टँडर्ड घ्यायचा आहे. 3 mm थिकनेस दोन्ही बाजूला, म्हणजे 6 असणार आहे. तो लक्षात 6 plus D असणार आहे, म्हणजेच 26 झाला तो. The bending stress in the boss of the lever sigma B, we know the formula 6m DO divided by L into bracket DO cube minus DI cube. Assume sigma B is equals to sigma T, bending stress and tensile stress.
सेम कन्सिडर करायचा या ठिकाणी, कारण बेंडिंग स्ट्रेस दिलेला नाही आहे. तो किती असेल 90 मेगापास्कल. पुट द व्हॅल्यूज अँड सॉल्व द इक्वेशन. आफ्टर सिम्प्लिफाईंग वी कॅन गेट द DO इज इक्वल्स टू 41 mm. लक्षात आलं. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करून बघितलं. दुसरी मेथड याला सांगितली होती इम्पेरियल रिलेशन. आउटर डायमीटर ऑफ द बॉस इज गिवन बाय DO इज इक्वल्स टू ट्वाइस D सांगितलं होतं डिझाईन प्रोसिजरमध्ये. DO इज इक्वल्स टू 20 DO इज इक्वल्स टू 40 mm. म्हणजे इथं सुद्धा 41 आले, इथं 40 आले. कुठल्या नाही घेतला तरी चालतंय, नो प्रॉब्लेम. और दोन्हीमध्ये जी हायेस्ट व्हॅल्यू असेल ती कन्सिडर करा. स्टेप नंबर 4, कॅल्क्युलेट द डायमेन्शन्स ऑफ लिव्हर क्रॉस सेक्शन. लिव्हरचा जो क्रॉस सेक्शन आहे B आणि H हे डायमेन्शन फाइंड आउट करायचे आहेत. फॉर रेक्टँग्युलर सेक्शन B इज द ब्रेडथ और थिकनेस ऑफ लिव्हर, H इज द डेप्थ और हाइट ऑफ लिव्हर. द आर्म्स ऑफ द लिव्हर इज सब्जेक्टेड टू बेंडिंग मोमेंट. वी नो द फॉर्म्युला सिग्मा B इज इक्वल्स टू 6m डिवाइडेड बाय BH स्क्वेअर. We have m is equals to bending moment is P into L1 minus DO by 2 and H is equals to 3B. This is given. Put the values into sigma B equation, and after the solving this equation we will get the value of B, which is nearly comes 16 mm, and H is equals to 3B. H is the 48 mm. अशा प्रकारचे सगळे डायमेन्शन्स आपण या ठिकाणी फाइंड आउट केले आहेत. डायमेन्शन्स फाइंड आउट करणं म्हणजेच त्याला डिझाईन करणं. लक्षात आलं. दिस इज द प्रॉब्लेम ऑन बेल क्रँक लिव्हर. नेक्स्ट लेक्चर वी विल सी अनदर लिव्हर टाइप. थँक्यू फ्रेंड्स.